विद्यार्थ्यांचं हित पाहता शाळा सुरू ठेवण्याचे शाळा प्रशासनाला आदेश. शाळा बंद आंदोलनावर शिक्षण विभागाचा निर्णय. वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकरच 6 डब्यांची होणार. अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी. एसटी कर्मचारी सरकारवर संतप्त. कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेला देण्याचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन. मात्र अद्याप पगाराचा GR नाही. बुलढाणा शहरात अस्वच्छतेकडे पालिकेचं दुर्लक्ष. स्वच्छतेकडे लक्ष देण्याचं भाजपा शहर आघाडीचं पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. पुण्यात महसूल विभागात आता रजेवर राहून घरून काम करता येणार नाही. पुणे पालिकेत नवीन यंत्रणा लवकरच सुरू होणार. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांसाठी नवीन यंत्रणा. बुलढाण्यात मेहकर तालुक्यातील 98 ग्रामपंचायत सरपंच पदाची आज आरक्षण सोडत ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार कार्यक्रमाचं आयोजन. पाटण शहरातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य. रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांच्याकडे आंदोलन. 8 दिवस खड्डे भरणार असल्याचं लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित. औंढा नागनाथ ते चिंचपूर निघणार जागरण यात्रा. हिंदू समाजाच्या विविध मागण्यांसाठी जनजागरण यात्रा काढली जाणार. 11 जुलै रोजी यात्रेला सुरुवात होणार. बीडच्या आष्टीतील वैष्णवी जोशीच्या सीए पदाला गवसणी. सीए होणारी वैष्णवी आष्टीतील पहिली मुलगी. रत्नागिरीतील माचाळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील बत्ती गुल. वीज बिल न भरल्याने वर्षभर वीज सेवा बंद. पालक आणि शिक्षक वर्गणीतून भरत होते बिल. विद्यार्थ्यांचा अंधारात अभ्यास. कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या. मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केलं अनोखं आंदोलन. पुणे जिल्ह्यातील 61 पूल जमीनदोस्त केले जाणार. पूल पाडण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश. कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर निर्णय. वीज कामगारांचा आज रात्रीपासून संप. राज्यातील 86,000 वीज कामगार विविध मागण्यांसाठी संपावर जाणार. HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी सरकार नियुक्त कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचं आरटीओचं आवाहन. रोज मार्टा कंपनीच्या नावाने बनावट संकेतस्थळावरून नागरिकांची आर्थिक फसवणूक. HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत. जालन्यातील नेर ते पाहेगाव रस्त्याची दुरावस्था. मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे. प्रवाशांचे हाल. बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावी. नागरिकांची मागणी. जालन्यात बनावट डॉक्युमेंट तयार करून लाटला 7 लाखांचा निधी. मयत व्यक्तीची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी. 3 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटकांना 3000 फूट उंचावरून पाहता येणार. वन विभागाद्वारे पॅरो मोटरिंग सुरू. मेळघाटातील 22 गावांचा अंधार केव्हा दूर होणार. पावसाळ्यात सूर्यदर्शन होत नसल्याने सौर ऊर्जेवरील विजेची उपकरणं चालत नाहीत. वन विभाग परवानगी देत नसल्याने अडथळा. वैयक्तिक व्यापाऱ्यांना आता यंदा इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज 91% तोटा. सेबीच्या अभ्यासातून माहिती समोर. मुंबईला पाणीपुरवठा करणारा वैतरणा जलाशय 90% भरले. वैतरणा जलाशयातून 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. सांगलीत भटक्या श्वानांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ नागरिकांचा पालिकेवर मोर्चा. भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची प्रशासनाकडे मागणी. हिंगणा काझी येथील कब्रस्तानची दुरावस्था. मुस्लिम बांधवांना त्रास. कब्रस्तान दुरुस्तीचं नागरिकांचं तहसीलदारांना लेखी निवेदन. गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केल्याप्रकरणी हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस मिळाला. 48,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून एकूण 104 कोटीची रक्कम जमा. प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट. नांदेड जिल्हा पोलीस आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन निर्भया मॅरेथॉन आयोजित. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2025 विरोधात आज साताऱ्यात निदर्शने.
संविधानिक कायदे अस्तित्वात असताना नव्या कायद्याची गरजच काय, आंदोलकांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरात 15 दिवसात हजाराहून अधिक अतिक्रमण मनपा आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करत हटवले. पोलिसांचा आणि महानगरपालिकेच्या पथकाचा मोठा फौजफाटा अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील नवविवाहितेचा आत्महत्या प्रकरण. प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. प्रिया पराग चव्हाण असं महिलेचं नाव. महिलेचा गळा आवळून फास लावल्याचा संशय. महिलेच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा संशय. बीडमध्ये रॉंग साईड येणाऱ्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत रॉंग साईड जाणाऱ्या वाहनांवर लावला दंड. शिर्डीत 21 जणांची 1,65,00,000ची फसवणूक. फायनान्स कंपनीकडून फसवणूक. मुख्य आरोपी पोलिसांकडून अटक. 6 आरोपी अद्याप फरार. परभणीतील शेतकरी शक्तीपीठ महामार्ग विरोधात आक्रमक. आहेरवाडी शिवारात शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी महागावच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चाचं आयोजन. हजारोंच्या संख्येने शेतकरी शेतमजूर सहभागी. खेड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम अर्धवट असतानाच पे अँड पार्किंग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू. भाजपा कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा. समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचं कोरड्या विहिरीत बसून आंदोलन. जालन्याच्या देवमूर्ती गावातील शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. महामार्ग गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची मागणी. मीरा रोडमध्ये आज सर्व मराठी संस्था आणि नागरिकांचा मराठी एकजूट मोर्चा. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. सकाळी 10 वाजता निघणार मोर्चा. मीरा भाईंदरमध्ये मनसेचा आज मोर्चा आधी अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी घेतलं ताब्यात. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज नवी दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रवींद्र चव्हाणांची जे.पी. नड्डांची पहिलीच भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक. आगामी पालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे मंत्र्यांना आदेश. सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचा दिला सल्ला. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद मिटेना. महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचं बिगुल. निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक. 10 जुलैला दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन. निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा घेतला जाणार. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. भर पावसात करण्यात आलं आंदोलन. गायकवाड यांचा छत्रपती संभाजीराजे विरोधात वक्तव्याच्या आंदोलकांनी व्यक्त केला निषेध. राज ठाकरेंविरोधात बोलू नका. एकनाथ शिंदेचे पदाधिकाऱ्यांना आदेश. शिंदेचे प्रवक्त्यांना आणि नेत्यांनाही निर्देश. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागताला काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची हजेरी. सोलापूर विमानतळावर घेतली भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. लातूर शहरातील नागरी समस्यांवरून भाजपा आक्रमक. महानगरपालिकेत जात आयुक्तांसमोर मांडल्या समस्यांचे निवारण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. यवतमाळ शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाविरोधामध्ये जीवन प्राधिकरण कार्यालयात काँग्रेससाठी आंदोलन. या 4 दिवसात रस्ते दुरुस्ती करण्यात येतील. प्रशासनाचं आश्वासन. बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय. पुढील आठवड्यात मांडले जाणार जनसुरक्षा विधेयक. सूत्रांची माहिती. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू. आजही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा होणार. विरोधी पक्षनेते पदाबाबत भूमिका मांडणार. आज अधिवेशनात भूषण गवईंचा सत्कार. विधान भवनातील मध्यवर्ती हॉलमध्ये दुपारी 2 वाजता सत्कार केला जाणार. यावेळी विधिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित राहतील. ओयो हॉटेलमध्ये 1 तासासाठी खोली कशासाठी? भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला सवाल.
साताऱ्यात पावसाची संततधार. ताराळी धरणातून 2000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निर्णय. भंडारा जिल्ह्यात दमदार पाऊस. नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. जनजीवन विस्कळीत. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. 4000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, मात्र आता 3850 इतका करण्यात आला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी केला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रामध्ये 13203 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. प्रवरा नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस. पैठण, सिल्लोड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस. पावसामुळे शेतीच्या कामात अडथळा. काही भागात पेरण्या रखडल्या. शेतात आंतरमशागत करता येत नसल्याने शेतकरी त्रस्त. सांगलीच्या कृष्णा नदी आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू. धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. महाबळेश्वर तालुक्यातील वाघेरा ते येरणे गोगवे रस्त्याची दयनीय अवस्था. रस्ता धोकादायक झाल्यामुळे वाहतूक ठप्प. उपाययोजना न झाल्यास जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. बुलढाणा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार. नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. 7 जुलै ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे मागणी. मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाणांसोबत भेट. नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्यांचे दर वाढले. पालेभाज्यांच्या दरात 50% वाढ. बाजार समितीत केवळ 30% भाजीपाल्याची आवक. वाशिम जिल्ह्यातील रिठाद येथे शेतकऱ्यांसाठी आंदोलन. शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेली अनुदानाची रक्कम थेट बँकेनेच होल्ड केल्याने संताप. बुलढाण्यात दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक. आरोपींचे 5 गुन्हे उघड. परभणीच्या चोरट्यांनी बाजार समितीच्या संचालकाचे दुकान फोडले. पूर्णा शहरातील नवा मोंढ्यातील घटना. 1 लाख रुपये किमतीची 13 पोते हळद चोरून नेल्याची घटना. सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरातील 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या. अज्ञात कारणास्तव टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती. पोलीस ठाण्याच्या पथकाकडून तपास सुरू. हिंगोलीच्या सेनगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट. सोन्या चांदीच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला. लाखो रुपयांचे दागिने लंपास. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. साताऱ्यातील शिवतर या गावात महिलेची राहत्या घरात हत्या. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. इंदापुरात पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांच्या वादातून एकाला मारहाण झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. 4 विरोधात खुनाचा गुन्हा दाखल. कोल्हापूरमधील कुरुंदवाडमध्ये धारदार शस्त्राने युवकाचा केला खून. 3 अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. खुनाचं कारण स्पष्ट. चार्जरच्या वायरने गळा आवळून पतीनेच केली पत्नीची हत्या. सोलापूर तालुक्यातील उळे गावातील धक्कादायक घटना. घटनेनंतर नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या. 2 महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह. सख्या आईकडून 4.5 वर्षाच्या मुलीला मारहाण. चिमुकलीला स्टीलच्या चमच्याने केली बेदम मारहाण. ठाण्यातील दिवा परिसरातील घटना. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारातील घटना. व्हिडिओच्या नादात गेला तरुणाचा जीव. तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू. पुण्यातील टाकळी हाजी गावात प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला. हल्ल्यात 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी. प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्यातील दोंडाईचा शहरात पहाटे सशस्त्र दरोडा. वकिलाच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला.
15 तोळे सोनं आणि 3 लाख गेल्याची चर्चा. दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कम्प्युटर क्लासेसच्या मालकाकडून शिक्षिकेचा विनयभंग. नवी मुंबईच्या ऐरोलीतील धक्कादायक प्रकार. कम्प्युटर क्लासच्या मालकावर गुन्हा दाखल. कराड तालुक्यातील हजार माचीचे मुलाकडून बापावर तलवारीने हल्ला. किरकोळ कारणावरून करण्यात आला हल्ला. हल्ल्यात वडील गंभीर जखमी. सिंधुदुर्गमध्ये ग्रामस्थांवर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद. बिबट्याचा 4 ग्रामस्थांवर हल्ला. यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील इसापूर शिवारात तुटलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून 4 गायींचा मृत्यू. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचा भीषण अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहाजवळची घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.